बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे। रुपाली चाकणकरांवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने तंत्रमंत्राच्या नादी लागून स्वतःची अनामिका कापणं ही अत्यंत दुर्दैवी आहे। देवेंद्र पंतांच्या सहकार्यांचे अजून काय काय उपद्व्याप बघायचे आहेत या पुरोगामी महाराष्ट्राने, असं त्यांनी म्हटलं आहे। राज्यातील अनेक महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवरील तंत्रमंत्रांसाठी खरातच्या साक्षीने स्वतःची अनामिका कापल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी म्हणाले, देवेंद्र पंतांच्या सहकार्यांचे अजून काय काय उपद्व्याप बघायचे आहेत या पुरोगामी महाराष्ट्राने रुपाली चाकणकर यांच्यावर झालेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। हे जर खरं असेल तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने तंत्रमंत्राच्या नादी लागून अनामिका कापणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात आणि अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय। अजित पवारांच्या घराबाहेर जादूटोणा केल्याचा आरोप केला जातोय। असं असेल तर त्या काळात 27 जानेवारीला भोंदू अशोक खरातशी जवळीक असणारे कोण आणि का आले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांना स्वतःची काळजी घेण्याचंही आवाहन केलंय। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अजित पवारांच्या निधनापूर्वी त्यांच्या सहयोग सोसायटी परिसरातील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचा प्रकार झाल्याचा दावा केलाय। त्यांच्या या दाव्याचा दाखला देत रोहित पवार यांनी भोंदू खरात आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय। ते अमोल मिटकरींचे ट्विट रिट्वीट करताना म्हणाले, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही। परंतु आमदार अमोलजी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसंच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतं। नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का याचा तपास होणं गरजेचं आहे। माननीय सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही। रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित 2929 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानी शुक्रवारी 20 मार्च रोजी दुसऱ्या दिवशीच्या चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पोहोचले। यापूर्वी गुरुवारीही तपास अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती। ही संपूर्ण कारवाई एसबीआयच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे केली जाते। सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड, अनिल अंबानी आणि काही अज्ञात लोकांविरोधात हा फौजदारी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाची सुरुवात 18 ऑगस्ट 2025 रोजी एसबीआयच्या तक्रारीने झाली होती। एसबीआयच्या बँकांच्या समूहाचं म्हणजेच कन्सोर्टियमचं नेतृत्व करत आहे, ज्यांनी कंपनीला कर्ज दिलं होतं। या समूहात बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक आणि IDBI सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे। तपास यंत्रणेनुसार या प्रकरणाचा आधार एका फॉरेन्सिक ऑडिट अहवालात आहे। अहवालात आरोप करण्यात आला आहे की 2013 ते 2017 या वर्षादरम्यान कर्जाच्या रकमेच्या मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला। ऑडिटमध्ये समोर आलं आहे की कर्जाचे पैसे ग्रुपच्या इतर संस्थांमध्ये फिरवले गेले। या हेरफारीमुळे एकट्या एसबीआयला 2929.05 कोटी रुपयांचं नुकसान झालं, तर एसबीआयसह 17 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं एकूण एक्सपोजर 19,694.33 कोटी रुपये आहे। अनिल अंबानींच्या अडचणी केवळ एका प्रकरणापुरत्या मर्यादित नाहीत। सीबीआयला एसबीआय नंतर पंजाब नॅशनल बँक, PNB, बँक ऑफ इंडिया, IDBI आणि बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या बँकांकडूनही वेगवेगळ्या तक्रारी मिळत आहेत।
RSS प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितलं की जगात संघर्षाचे खरे कारण स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची इच्छा आहे. स्थायी शांती केवळ एकता, अनुशासन आणि धर्माचं पालन केल्यानंच प्राप्त होऊ शकतं. भागवत नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाची कोनशिला ठेवल्यानंतर एका सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, गेल्या 2000 वर्षापासून जगाने संघर्ष सोडवण्यासाठी अनेक विचारांवर प्रयोग केले आहेत, परंतु त्यांना फारसं यश मिळालं नाही. RSS प्रमुखांनी असंही सांगितलं की भारत मानवतेच्या नियमाचं पालन करतो, तर जगातील इतर देश योग्यतमची उत्तरजीविता यावर विश्वास ठेवतात. भारताचा स्वभावच असा आहे जो सलोख्यावर विश्वास ठेवतो. याच कारणामुळे जगभरातून हा आवाज उठत आहे की भारतच इराण-इस्रायल युद्ध संपवण्यासाठी मदत करू शकतो. भागवत यांच्या विधानातील महत्त्वाचे मुद्दे धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मांतर आणि उच्च नीचतेची भावना आजही अस्तित्वात आहे. भारताचे प्राचीन ज्ञान आपल्याला शिकवते की सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एक आहेत. धर्म केवळ शास्त्रापुरता मर्यादित नसावा, तर लोकांच्या वर्तनातही तो दिसला पाहिजे. शिस्त आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी सतत सराव आवश्यक आहे आणि यात अनेकदा वैयक्तिक अडचणीही येतात. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं नाव आल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या प्रकरणी चाकणकरांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणात नाव आलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचं विधान केलंय. त्यामुळे रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट झालंय. राज्यातील अनेक महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याशिवाय त्यांचे अनेक फोटोही समोर आलेत. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील खोमरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिलेत. प्रफुल्ल पटेल या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीत नाव आलेल्या सर्वांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ही कारवाई तातडीने आणि सक्तीने केली गेली पाहिजे. काही राजकीय लोकांचं नाव आलं आहे, त्यांच्यावरही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून योग्य ती कारवाई करणार, हे तुम्हाला पुढील 1 ते 2 दिवसात दिसून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून माणसाला मानवतेची जाणीव करून दिली. या आंदोलनाच्या माध्यमातून भारताला समतेकडे नेलं. मुळात अस्पृश्यता आणि विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. त्यामुळे भावी पिढ्यांना समता आणि विषमता या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाड इथं बोलताना केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याचे पाणी चाखून ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला आज तब्बल 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाडला भेट देऊन चौदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले, चौदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. बहिष्कृत भारतमध्ये 3 एप्रिल 1927 रोजी बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाची माहिती देताना सांगितलं होतं की ज्या प्रकारे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाचा इतिहास बदलला, अगदी त्याच प्रकारे या आंदोलनाने भारताचे भविष्य बदलणार आहे. गुलामगिरीच्या साखळ्या सोडून एक मोठा न्याय प्राप्त होणार आहे. भारतीय समाजात अनेक वर्ष आपल्याला गुलामगिरीत काढावी लागली. या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, आपण सातत्याने गुलाम का झालो हे पाहिलं तर त्यामागे आमच्या समाजातील अनिष्ट प्रथा होत्या. नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्याचं दिसून येतंय. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी बोलताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदूबाबाला पितृतुल्य म्हटल्याचा संदर्भ देत अत्यंत तिखट शब्दात चाकणकरांचा समाचार घेतलाय. ज्या खुर्चीतून न्याय मिळायला हवा तिथेच भोंदूपणासमोर गुडघे टेकले गेले आहेत, अशा शब्दांमध्ये कोल्हेंनी आपल्या संतापाला वाट करून दिली आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला.
जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला, त्या खुर्चीतून वेगळी नैतिकता ओसंडून वाहिली. सामाजिक, कौटुंबिक की वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली. काठी आधाराची होती खरी, पण स्वर्गापायी मोडून पडली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्याची पुन्हा एकदा शिळा झाली. सावित्रीची लेख जिथे भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली, असं म्हणत खासदार कोल्हेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदूबाबा खरात प्रकरणावरून अप्रत्यक्ष टीका केली आहे. सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढंच नव्हे तर चाकणकरांच्या घरामध्ये खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं आहे, त्यामुळे त्यांची तात्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकलपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा CDR तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात तिपटीने वाढली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा तिपटीने विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होतोय. सर्वाधिक गुंतवणूक देवाभाऊंमुळेच महाराष्ट्रात येत आहे. राज ठाकरेंना मला सांगायचं आहे की अर्धवट माहितीच्या आधारे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नका, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. देवाभाऊ हे महाराष्ट्र आणि मुंबईला पुढे घेऊन जात आहेत. या विकास यात्रेत राज ठाकरेंचे स्वागत आहे. सूचना करा, टीका करू नका, अन्यथा आकडेवारीसह उत्तर दिलं जाईल. नवनाथ बन म्हणाले की खरात नावाच्या भोंदूबाबाचे भक्त अनेक ठिकाणी होते, पण फोटो काढले म्हणून कोणी दोषी होत नाही असं नाही. एकही मंत्री या कृत्याला साथ दिलेली दिसत नाही. या प्रकरणी सखोल तपास करण्याचं काम सुरू आहे. फोटो आहे म्हणून मंत्र्यांवर कारवाई करता येणार नाही. तपास करत चौकशी अंती जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. नार्वेकर यांचे फोटो समोर आले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राऊत करणार आहेत का, असा सवाल बन यांनी केलाय. नेत्यांसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा हे भोंदू लोक करत असतात. नवनाथ बन म्हणाले की गुढीपाडव्यानंतर जनाब संजय राऊत यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला दिसतोय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेमध्ये कौतुक केलंय. देवाभाऊंचे कामच असं आहे की गेले 3 टर्म जनता त्यांचं कौतुक करते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जात नाही, मग तो खरात फाईल्स असो की पाटकर फाईल्स असो. त्यामुळे राऊतांनी देवाभाऊंचे कौतुक केलंय. खरात फाईल्समध्ये जे कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, कुणालाही सोडलं जाणार नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.